गावाकडच्या गोष्टी पर्व दुसरे पॉवर्ड बाय हॉटेल महाराजा पॅलेस बोरगाव. मला मारलं तर जीव घ्या पण त्याच्याबरोबर लगीन करणार. काय करता एवढ्या मोठ्या पोरीला मारतात? होय मोठी झाली म्हणून तर असले धंदे केले ना तिनं. हा तुला लई पोरका होता ना, पोरीला शिकवा पोरीला शिकवा. कशाला आई घालायला शिकवायचं का पोरीला? हे असलं धंदा करायला होय. काय नाही बोल नका, आमचं प्रेम आहे एकमेकावर. हा जन्म दिलेल्या बापाला शिकव कसं बोलायचं ते. अगं 1 वर्षाच्या प्रेमापोटी उभ्या आयुष्याची माती केली आमच्या. देवा माझं चुकलं. आवाज हे मागेल ते दिलं हिला वाटलं हे पण मिळत. पण तुझं बंद कर आता. बाद झाली ही थेर. तुझं घराबाहेर पडणं बंद. समजलं? बाद झाला तुझं. बरोबर आहे तुझं. आणि आता याच महिन्यात लगीन बी करायचं तू. नाही झाली तुझी कॉलेजची थेरा. चल हे काय तमाशा चाललाय का इथं? हा आपापल्या घरी. स्वतःची पोरगी सांभाळायची कळत नाही, आपण दुसऱ्याला कशाला सांगताय? तिकडे का तिचा छळ चाललाय आणि मी इथं बसलोय. मला गेलं पाहिजे. ए संत्या, अरे तिच्यावरच काय ते मला करा म्हणाव. तरी मी याला सांगितलं होतं पिक्चर लय बघू नको म्हणून. नाहीतर काय सारखं ती तेरणा बघत बसते. अरे आम्ही पण प्रेम केलं होतच की. असं नाही बाबा. तुला नाही कळायचं हवंय, तुझं वेगळं होतं. अरे बाबा तुझं तर लयच वेगळं झालंय. अरे बापाने तिला कान पडली तरी बी म्हणत्या तुझ्यावरच लगीन करणार. माझ्यासाठी मार खाल्ला का तिने? जीव द्यायला बी कमी करायची नाही. आता तर मला घे. अरे दीपे 2 मिनिटं ऐक की. खाली बस बस खाली ऐक माझं. हे असं येड्या नको बाबू. अरे सगळे घरातले असतील तिच्या. तू नीट राहिलास ना तर नीट होईल तुमचं. संत्या बोलतो ना तेच बरोबर आहे. वातावरण लय तापलंय. आता तिथं गेलास ना तर लय हाणतात तुला. मग आता मी तरी काय करू सांग? आता तर जीव द्यायची पण तयारी आहे माझी. तुम्हाला प्रेम करणार असले दुसरं काय सुचत नाही का रे? एवढा जीव वर आलाय तर जा की देशासाठी द्यायचा जीव. तसं नाही बापू, पण आमचं लगीन झालं नाही ना तर जगण्याला पण काहीच अर्थ नाही बघ. हे यार दीप्या असं काय करतोय? आणि आम्ही सगळे आहे ना. तिला पळवून आणायची का सांग? अरे तू काय येडा झालेस का हव्या? का जीव द्यायला तयार आहे आणि पळवून यायला भीतोय सोय? अरे जा की घेऊन राहा कुठे बी आणि कमवून खा. मग कळेल तुला खरं प्रेम काय असतं ती. आता जर हेच मार्ग असेल ना तर चालेल मला. अरे दोघाच्या घरात विरोध आहे म्हटलं दुसरा कुठला मार्ग असेल? हे सम्या, हे वाटतं एवढं सोपं नाही. मार खायला लागेल. मग तुमची आहे ना तयारी? अरे दोस्त आहेस तो आपला. एक वेळ ती किशोरी हात सोडेल आणि आम्ही नाही सोडणार. हे बघा माझं आहे का मी सांगतो तसं करू. हे सामे आहे घाल्या कवा देतात माझे पैसे? ए कवा दिलं होतंस तुम्हाला? अरे माझं 60 रुपये कितींदा घेतलंस तू? ते द्यायचं होते का तुला? कुणी मी घेतलं तुझं 60 रुपये? मग कुणी घेतलं? अरे पियाला पिलास का काय? हा? अरे तुला खायला आण मिळतं का? ती मला 60 रुपये देतोय बापू. हा? हे बघ चांगल्यापणाने पैसे दे नाहीतर तुला माहित आहे बापू असशील आहे ते हा. किटलीने तोंड फोडीन बघ. मग फोड ना फोड. आता तुला सुट्टी देत नाही. मग फोड ना, किशोरी चल लवकर. मला लय भय वाटतंय ग माधुरे. आता करताना नाही भिलीस ना आता कशाला? चल बाया लवकर. पप्पाने आणि आईने बिलही केले ग माझ्यासाठी. आत्ता कळलंय तुला? तू येणारच का जाऊ मी? तुझ्या नादात ना माझं मरण होईल. चल लवकर बॅग घे.
एवढी जवळ तुला सोडतो. अरे मार की बघतोय ना. घाबरतोय तुला हा, तुला माहित आहे बापू डसला तर इश निघायचं नाही, कळलं काय माकडा. अरे असल्या बिनिसरी सापळा भीत नसतोय आपण. जा नका अरे शिकवतो काके मला. ठेचून मारेन, कळलं का? हा बापू अहो, मी नाही सम्याचं सगळं प्लॅन निघायचे. संध्या हा कोण रे ही? किशोरी आणि कुठे घेऊन निघाला तिला? पळवून येतोय. काय? अरे पण माझं काय? तुझं बघू नंतर. अरे पण संध्या हे चला. आता आमची साथ इथवरच. आता इथनं पुढं तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे 10,000 उसनं घेतल्यात, तुला बी उसनच देतोय. तिकडे काही नोकरी धंद्यात झालं ना की पार दिशा आणून द्यायचं. हो रे, खरं सांगू का, तुम्ही जे केले ना ते कोणीच करू शकत नाही. काळजी घे. हा अरे बाबा वहिनीची. हा आणि काय लफडा झाला तर फोन कर. पुण्याला माझा मित्र आहे, त्याला सांगितलंय आठवडाभर तिकडं सोय होईल, नंतर बघू दुसरीकडं. आणि इकडचं प्रकरण निवाळलं ना की गप घरीच यायचं. नीट जा. पोचल्या पोचल्या फोन बिन काय बरं करतो. करू नको. अरे बाबा उगाच त्यामुळे आणखी गावायचो. कसं तरी तिच्या बापाच्या तर सुटलो एकदा. हातला काल लागतो त्याचा आपला त्यांचा. चला. गाव. जाऊया हो हा चालतंय. मी काय म्हणती, एकदा बोलून बघायचं का पप्पांशी? हे बघ, एकदाच काय ते नीट ठरव. बोलायला गेलो ना तर आजच लगीन लावल तुझा बाप पप्पा. आणि काय होत नाही, 2-3 दिवस रडतील आणि एकदा पोरग झालं ना आपल्या मनानं आपल्याला घरात घेतील. आणि असं नाही झालं तर? आग पोरग होणार 100%. तुला काय मी इथं माझा जीव जातोय आणि तुला मस्करी सुचते वय. आता मला तर काय आनंद झालाय का? मी पण आपल्या भल्यासाठी सगळं बोलतोय नाही. बरं चल आता, नको लय विचार करू. आणि हो, हे घे, हे गळ्यात घाल. चल. पुण्याची एस टी गेली का? काय माहित नाही हो, आम्ही पण तिचीच वाट बघतोय. बर झोप झोप झोप. नवीन लगीन झालं जणू. हो मग आहे. माझी पोरगी अशीच उजळ बर का. 2 महिने झाले तिच्या बी लग्नाचं चाललं होतं. ठरवणच काय ना काहीतरी घोटाळे याचा. हे नाही ते नाही ते नाही. शेवटी गेल्या आठवड्यात ठरलं बघा, सरकारी नोकरीत जावं आहे.
तर समोरच्या पार्टीनं लय मोठं तोंड उघडलो आपल्याला झेपते का ते. तरी बी म्हणलं नाही, गेली धावपळ इकडनं तिकडनं जमव एवढ्या मोडल्या, सोसायटी उचलली, तरी बी लाखभर कमीच पडलं. लई धाव केली, चप्पल झिजली राव माझी. आपल्याला कोणी हिंग लावून द्यायचं ना, आपल्याला कोणी विचारत पाटका माणूस. जमिवलं बर का, जमिवलं. कालच बस्ता बांधला, बँड ठरवला, हॉल ठरवला. काल पोरगी गेली पळून. कोण म्हणतं पुण्याला गेली, कोण म्हणतं कुठं गेली. लग्नाचं काय नाही, लग्नाचं काय नाही, लगीन होईल लगीन. पण माझी पोरगी सुखरूप असायला पाहिजे, तुम्हाला सांगतो. लगत का ते विचार येतात डोसक्यात, असंच झालं असेल का, तसंच झालं असेल का. बघू पुण्यात काय होतंय बघू. तर येळीच आईबापाला सांगून समज केलं तर काय बिघडतंय का मला सांग. हा तुमच्यासारखं होतंय का नाही सांग. येड्यागत करायचं नसतं. आम्ही तरी कुणासाठी जगायचं मला सांगा. ऐकत पटतंय का नाही तू. जीवाला घोर लागतो आईबापाच्या. गाडीचा आवाज येतोय काय. हा आली की चाल चाल तुम्हाला पुण्याला जायचंय ना. नाही बर बर.